आज मिस्टरांचा बर्थडे होता बघा आणि त्यांनी जाताना सांगून गेले होते की साधाच केक कर पण दिसायला छान दिसला पाहिजे आणि मला आईस केक नको आहे म्हणून. तर मग मी म्हटलं आज ताक करायचं तर लोणी वगैरे निघतं तर छानपैकी असा केक करूया. तर मी इथं 2 वाटी जो काही मेजरमेंट कप असतो ना तर तो 2 कप मैदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर आणि 1 चमचा सोडा घालून सगळं व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे. आणि लोणी असं अंदाजच घेतलेलं आहे, जास्त काही घेतलेली नाही आहे. 2 पळी लोणी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं 1 कप साखर घातलेला आहे, व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे आणि त्याच्यानंतर दूध घालून घेतलेलं आहे. थोडंसं कोमट दूध घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे सगळं मिक्सरला चांगलं फेटून घ्यायचं आहे, बारीक करून घ्यायचं आहे. आणि जो काही मैदा आपण चाळलेला आहे ना तर त्याच्यामध्ये ते सगळं घालून घ्यायचं आहे. कंडेन्स मिल्कसारखंच ते होतं तर छान लागतं. आणि थोडंसं त्याच्यानंतर मी आणि थोडीशी बेकिंग पावडर आणि थोडंसं इसेन्स घालून घेतलेलं आहे. ओव्हनला एक अर्धा तासासाठी बेक करून घेतलेले केक आणि बघू शकता इथे किती छान असा केक आपला तयार झालेला आहे. आता साध्या केकवरती काय डिझाईन करायची हा प्रश्न पडला आणि माझ्याकडे व्हिप क्रीम पण नव्हती आणि परवाच केक केलेला त्यातली थोडीशीच व्हिप क्रीम शिल्लक राहिलेली माझ्याकडे फेटलेली. तर मग माझ्याकडे व्हाईट चॉकलेट होतं तर मी ते गॅसवरती थोडंसं व्हिप क्रीममध्ये घालून ते मिक्स करून घेतलं चॉकलेट व्हाईट. आणि थोडीशी क्रीम होती ती केकवरती असं फूल काढत काढत गेले आणि ते छान फूल झालं. तर ते तसंच ठेवलं आणि त्याच्यानंतर जे काही आपण चॉकलेट मेल्ट करून घेतलं होतं ना तर ते फ्रीजमध्ये 10 मिनटं नाही 2 मिनटं सेट करायला ठेवलं होतं. आणि त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार कलरचे असे ड्रॉप घातलेत आणि छान असं म्हणजे चॉकलेट मिरर क्लेसारखा कसा केक असतो ना तर तशापैकी अशी ही डिझाईन करून घेतलेली आहे आणि मस्त अशी केकची डिझाईन आपली झालेली आहे. जर का क्रीमचा केक करायचा असेल ना पाहिजे तशी डिझाईन सुचते वगैरे आणि करायला पण येतं केक. आणि बिना क्रीमचा केक कसा करायचा हा बराच प्रश्न पडलेला आणि दिसायलाही छान दिसला पाहिजे होता बड्डेसाठी. मग म्हटलं थोडंसं स्ट्रॉबेरी वगैरे बाजारातून आणावे पण स्ट्रॉबेरी काही मिळालेत. मग ड्रॅगन फ्रूट्स भेटलेलं तर ते मी घेऊन आले आणि त्याच्यानंतर म्हटलं त्याची थोडीशी डिझाईन करावी, फ्लावर वगैरे काढावं छानपैकी. तर थोडासा प्रयत्न केलेला आहे तर थोडंसं जमलेलं आहे पण पूर्ण प्रॉपर असं काही फुल जमलेलं नाही आहे मला. तर तशा प्रकारे जसं येतं तसं फुल असं करून ठेवलेलं आणि केक एकदम सुंदर दिसायला लागलेला आहे. हा एकदम भारी असं लुक आलं आहे केकला. तर इथे व्हिप क्रीमचा जास्त वापर न करता अगदी थोडीशी क्रीम अशी वापरून चॉकलेटचा वापर करून छान असा डिझायनर केक केलेला आहे आणि खूप छान असा कट केल्यानंतर बघू शकता तुम्ही आतमध्ये स्पॉंज वगैरे किती छान आलेलं आहे. आणि इथं आम्ही सगळ्यांनी बड्डे वगैरे सेलिब्रेशन केलं आणि सगळ्यांनी केक वगैरे खूप आवडीने खाल्ला आणि एकदम भारी झालेला टेस्टला. जर हा कट करून मध्ये फिलिंगला वगैरे पण तुम्ही काहीतरी तुमच्या आवडीचं क्रश वगैरे टाकू शकता पण मी काही जास्त टाकलेलं नाही. तर चॉकलेट चोर स्वराला चॉकलेट फार आवडतं तर ती खाती आहे. तर तुम्हाला आवडला का हा केक? चला बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे. बाय बाय.